नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पाहूयात उद्या निफ्टी आणि बँक निफ्टी कशा पद्धतीचं कामकाज करू शकतो आणि महत्त्वाच्या लेवल काय असतील उद्यासाठी. त्या अगोदर आपण हे समजून घेऊयात की चार्टमध्ये फॉर्मेशन कशा पद्धतीने बनते. जर काही दिवसापासून पाहिलं म्हणजे जो काही ATH बनला आपण ज्याला म्हणतो तिथून हा एक हाय, त्यानंतर इथे नंतर पुन्हा ट्राय केलं आणि आत्ता या ठिकाणी आहोत. म्हणजे काय झालं आहे, हा हाय ब्रेक झाला नाही, पुन्हा कोणताच हाय आपल्याला ब्रेक होताना पाहायला मिळालेला नाही आहे. आणि त्या उलट काय घडलं आहे, प्रत्येक वेळेस लो ब्रेक होतो आहे. आता हे फॉर्मेशन जे मार्केटमध्ये येतात अगदी नवीन असणाऱ्या लोकांनासुद्धा लोअर हाय लोअर लोचं फॉर्मेशन माहिती असतं. म्हणजे सध्या तरी मार्केट पाहिलं तर डाऊन ट्रेंडमध्ये आहे आणि आता तेच काहीसं रिफ्लेक्ट होताना आपल्याला उद्या किंवा येणारा जो आठवडा आहे त्यामध्ये पाहायला मिळतं आहे की त्याच्या अगेन्स्टमध्ये जाऊ शकतं. हे आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्या अगोदर ही जी ब्ल्यू लाईन दिसते आहे त्याविषयीचं जे काही एक्सप्लेनेशन आहे ना, ते आपलं वीकली ॲनालिसिसचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण केलेला आहे. ती लेवल किती महत्त्वाची आहे, म्हणजे इथे ती 22,250 ही लेवल किती महत्त्वाची आहे हे तिथे एक्सप्लेन केलेलं आहे. जर तुम्ही तो पाहिला नसेल तर वरती आय बटनमध्ये लिंक असेल किंवा आपल्या चॅनलमध्ये तो व्हिडिओ मिळून जाईल. तुम्ही एकदा तो पाहून घ्या. तिथे बाकीचं सुद्धा खूप सारं डिस्कशन आपण केलेलं आहे. आणि त्याबरोबरच जर तुम्हाला इलेक्शन म्हणजे आता खरं तर या आठवड्यापासून म्हणजे 15 तारखेच्या नंतर किंवा उद्या जे काही फेस होणार आहे त्यानंतर एक चांगली मुवमेंट किंवा इलेक्शन ड्रिवन मार्केट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर ते कोणत्या बाजूने जाऊ शकतं, म्हणजे अपसाईडला जाईल किंवा डाऊन साईडला जाईल किंवा साईडवेज राहू शकतं. तर याचा अंदाज कसा घ्यायचा किंवा त्यावरती एक स्पेशल व्हिडिओ पाहिजे असेल तर तसा कमेंटमध्ये कळवा, आपण तो नक्की बनवण्याचा प्रयत्न करूया. आता उद्या काय होईल याच्या अगोदर आपण शुक्रवारी जे काही कामकाज झाले ना ते एकदा पाहून घेऊया. शुक्रवारी निफ्टीमध्ये तरी कमीत कमी पाहिजे तसं कामकाज आपण म्हणू शकत नाही हे झालेलं आहे की एक चांगली मुवमेंट आहे, परंतु 22,000 कंटिन्युअस मार्केट काय करत होतं, सपोर्ट घेत होतं. म्हणजे वाटत होतं की आत्ता ब्रेक होईल, परंतु 22,000 ब्रेक होताना पाहायला मिळालेलं नाही आहे. ट्राय केलं परंतु त्याच्यावरती सस्टेन झालेलं आहे. मग आता सगळ्यात महत्त्वाची जी लेवल आपल्याला उद्यासाठी येते ना तीही आहे, जर मार्केट फ्लॅट ओपन होते आणि वरती जायला सुरुवात करते तर ती लेवल आहे 22,120 130 हा 10 पॉईंटचा झोन आहे. म्हणजे आता जिथे बंद आहोत तिथून 60-70 पॉईंट वरती आहोत, परंतु जोपर्यंत त्याच्यावरती आपण जात नाही तोपर्यंत आपल्याला बाईंगची चांगली संधी मिळणार नाही. आता तुम्ही जर ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल तर इथेच एक ट्रेंड लाईन मार्क करू शकता, प्रॉपर मार्क करा. फ्लॅट ओपनिंगनंतर 2280 2270च्या वरती मार्केट सस्टेन करत आहे तर तुम्ही ट्राय करू शकता कॉलची पोझिशन. फ्लॅट असू द्यात, गॅपअप असू द्यात, सस्टेन करून नवीन ब्रेकआउट. म्हणजे ॲग्रेसिव्ह ट्रेडरसाठी इथे बाईंग बनू शकते. आणि जे वाट पाहून ट्रेडिंग करतात किंवा अगदी लेवलला सेफ ट्रेडर ज्यांना आपण म्हणतो ते 22,120 130च्या वरती. पण दोघांचंही जे फायनल टार्गेट असणार आहे ना ते 22,240 ते 22,250 हीच लेवल असणार आहे. याच्यापर्यंतच आपण आपला प्रॉफिट बुक करत राहणार आहोत. याच्यावरती सस्टेन झाल्याच्या नंतर आपला पूर्ण ट्रेंड चेंज होईल किंवा ट्रेंड म्हणण्यापेक्षा पूर्ण जे काही आपलं डिरेक्शन आहे ते बदलणार आहे आणि आपण त्या दृष्टीने ट्रेड प्लॅन करणार आहे. परंतु इथपर्यंत तरी त्याच दृष्टीने ट्रेड प्लॅन करायचा आहे. आता हे झालं एक भाग. आता दुसरं काय आहे, सगळ्यात महत्त्वाची जी लेवल येते ना ती आपली इथे आहे. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर हा जो भाग सोडला तर 22,000ला खूप वेळा सपोर्ट घेतला आहे. म्हणजे जर मार्केट इथे सस्टेन फ्लॅट ओपन होते, थोडा वेळ थांबते आणि 22,000 ब्रेक करते सस्टेन नंतर, फ्लॅट ओपनिंग नंतर किंवा थोडंफार गॅप होऊन, तर आपल्याला एक चांगला डाऊन साईडचा मूव पाहायला मिळू शकतो. तो अगदी आपल्याला 21,800पर्यंत घेऊन जाऊ शकतो. म्हणजे डायरेक्ट इथून 200 पॉईंटसाठी ट्रेड प्लॅन करायचा आहे का, तर नक्कीच नाही आहे. पहिला ट्रेड प्लॅन करायचा तुम्हाला या लेवलसाठी जी आहे 21,932 किंवा 21,930. आणि ॲक्च्युअल जो वीकली ॲनालिसिसमध्ये आपण ट्रेड डिस्कस केला ना तो याच्या खाली बनणार आहे. म्हणजे इथे सुद्धा ॲग्रेसिव्ह ट्रेडरसाठी इथे ट्रेड बनणार आहे आणि जे सेफ ट्रेडर आहेत त्यांच्यासाठी इथे ट्रेड बनणार आहे. आपण डेली बेसिसवरती ट्रेड प्लॅन करणार आहोत म्हणून आपला जो नेहमीचा 25 ते 30 पॉईंटचा स्टॉप लॉस असणार आहे 1:2 1:3. मग लेवलवरती टार्गेट नसेल ठेवायचे तर या पद्धतीने तुम्ही मग ॲट द मनी घ्या, इन द मनी घ्या, आउट ऑफ द मनी घ्या, त्या पद्धतीने तुम्ही तुमचा ट्रेड इथे प्लॅन करू शकता. याच्या खाली जसं 21,932च्या खाली किंवा 21,930 राऊंड फिगर जे आहे त्याच्या खाली मार्केटमध्ये पुन्हा एक चांगलं विकनेस आपल्याला पाहायला मिळू शकतं. मग खरं तर लेवल येते 21,720पर्यंत. म्हणजे 300 पॉईंट मी याच्यासाठी सांगत नाही की खूप दिवसापासून आपण फॉल पाहत आलो आहे, कंटिन्युअस फॉल होतो आहे. काल एक बाउन्स बॅक, काल म्हणजे शुक्रवारी एक बाउन्स बॅकचा प्रयत्न झाला, परंतु तो तेवढा काही पॉझिटिव्ह नव्हता. म्हणून आपण विचार काय करतो आहे की कदाचित 21,800 खूप वेळा ट्राय करून मार्केट वरती गेलेलं आहे, म्हणून आपण लास्ट इथपर्यंतच टार्गेट ठेवणार आहे. जर ही लेवल ब्रेक होते तर डेफिनेटली उद्याच आपल्याला 21,720 पाहायला मिळू शकतं. बरं, डाऊन साईडला आपण एवढं ट्रेड प्लॅन करण्याचं कारण काय, तर जर तुम्ही सध्याला गिफ्ट निफ्टी जाऊन पाहिलेत तर काय दिसतं आहे, सगळे मार्केट तिथेच आहेत, म्हणजे पॉझिटिव्ह आहेत. अमेरिकेमध्ये थोडं गेन लूज केले त्यांनी शेवटी, परंतु ते पॉझिटिव्ह बंद आहेत. परंतु जर गिफ्ट निफ्टी पाहिली तर जवळजवळ 70 ते 80 पॉईंट डाऊन आहे, काहीही कारण नसताना.
म्हणजेच इलेक्शनचाही जरा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे जे काही केक वॉक पाहायला मिळत होतं, वाटत होतं की BJP वन साईड विजेती होईल, परंतु तसं काहीसं चित्र थोडं आता बदलताना वाटतंय लोकांना. म्हणजे ग्राउंडवरती जे पाहायला मिळतंय तर त्याचा इम्पॅक्ट मार्केटमध्ये पाहायला मिळतोय का, किंवा FISने दुसरा काही विचार चालला आहे का, तर याचाही इम्पॅक्ट आपल्याला काही दिवसामध्ये पाहायला मिळू शकतो. आपण इथे फक्त लेवलवरती चर्चा करतोय, तर याच लेवल उद्यासाठी खास करून महत्त्वाच्या आहेत. आता राहिला प्रश्न बँक निफ्टीचा. बँक निफ्टीमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट गेल्या काही दिवसापासून पाहायला मिळते. काही दिवसांपासून म्हणण्यापेक्षा इथेही तोच पॅटर्न फॉलो होतोय. स्विंग बनतोय, तो ब्रेक होत नाही आहे, स्विंग बनतोय, तो ब्रेक होत नाही आहे. मार्केट कंटिन्युअस डाऊन साईडला जाते आणि जी महत्त्वाची लेवल आहे 47,400. तर आता उद्यासाठी जे 2 लेवल महत्त्वाचे असणार आहेत, पहिल्या ती आहे 47,320, 47,320 आणि अपसाईडला जी लेवल आहे ती आहे 47,580. या 2 लेवल महत्त्वाचे आहेत. याच्यामध्ये कोणताही ट्रेड प्लॅन करू नका. याच्यावरती ऑब्वियसली आपण बाईंग साईडला जाणार आहोत किंवा कॉलचा जो ट्रेड आपण ज्याला म्हणतो तो ट्राय करणार आहोत. टार्गेट अगदी 47,900 किंवा हा जो काही हाय बनलेला आहे इथे 47,900 पर्यंत आपण जाताना पाहू शकतो. मध्ये 150, 200 पॉईंटला तुम्ही प्रॉफिट बुक करू शकता किंवा स्टॉप लॉस ट्रेल करू शकता, परंतु याच लेवल आहेत. हां, जर उद्या कदाचित 48,150 ब्रेक होताना पाहायला मिळालं तर पुन्हा एकदा मग आपण 49,000च्या दिशेने जाईल. सध्या तरी ती शक्यता थोडी कमी वाटते. आता दुसरा जो काही महत्त्वाचा फॅक्ट आहे तो लक्षात घ्या. जेवढे म्हणून काही फेज झालेत ना आत्तापर्यंत वोटिंगचे, तर वोटिंगच्या दिवशी बँक निफ्टीमध्ये एक मोठी रेड कॅन्डल बनताना आपल्याला पाहायला मिळाली. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डे चार्ट लावून एकदा चेक करून घ्या. फक्त पहिल्या दिवशी काय झालं, 19 एप्रिल, माझ्या माहितीप्रमाणे 19 एप्रिल का काय डेट एकदा चेक करा, तर त्या दिवशी एक मोठं गॅप डाऊन झालं होतं. वरच्या कारणाने त्यांची काहीतरी न्यूज होती आणि त्यानंतर एक ग्रीन कॅन्डल बनली, परंतु तिथे सुद्धा मोठं गॅप डाऊन होतं. बाकीच्या 2 वेळेस तर चांगली मोठी रेड कॅन्डल बनताना पाहायला मिळाली. आता जर तेच रिपीट झालं तर उद्या आपल्याला इथे सुद्धा एक या पद्धतीने म्हणजे अगदी 46,800पर्यंत ची कॅन्डल पाहायला मिळू शकते. मी डे कॅन्डल सांगतोय, मग त्या पद्धतीने आपल्याला ट्रेड प्लॅन करता आलं पाहिजे. इथून वरती आपण पॉझिटिव्ह असणार आहोत, परंतु जर फ्लॅट ओपन होते किंवा थोडंफार गॅप डाऊन ओपनिंग पाहायला मिळत आहे आणि 47,320च्या खाली मार्केट निघत आहे, तर मात्र आपण डायरेक्ट 46,800साठी ट्रेड प्लॅन करू शकतो. आता डायरेक्ट तुम्ही सगळे पॉईंट मिळावेत ही अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्टॉप लॉस ट्रेल करणं किंवा थोडे क्वांटिटी बुक करत राहणं, या पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकता. मग त्याचं पहिलं टार्गेट जे असणार आहे ते 47,150पर्यंत असू शकतं, 150 पॉईंटचं. त्यानंतर 47,000 ही सायकोलॉजिकल लेवल आहे ती, 46 इथे 46,150, इथे 46,000 आणि त्यानंतर पुन्हा चूक झाली, 47,000 आहेत आणि 46,800 हे फायनल टार्गेट. थोडं कन्फ्युजन झालं, तर 46,800 हे फायनल टार्गेट घेऊन तुम्ही उद्यासाठी चालू शकता. जर जास्तच काही खराब झालं, निफ्टीमध्ये हे फॉल येतोय हे पाहिलं, तर आपल्याला एक मोठा फॉल अगदी 46,500पर्यंत सुद्धा घेऊन जाऊ शकतो. त्या पद्धतीने आपल्याला ट्रेड प्लॅन करायचे आहेत. त्याकडेही लक्ष ठेवा. कदाचित याच्यामध्ये जर रिव्हर्सल होतं हे कधी जाणवणार आहे पहा. ऑपरेटर गेम कशा पद्धतीने होऊ शकतो, जर 2-3 वेळेस कंटिन्युअस डाऊन झाले तर कदाचित इथे जर मार्केट रिव्हर्स फिरते असं वाटलं तर आपला ट्रेड कुठे प्लॅन झाला पाहिजे, इथे. मग याच्यावरती आल्याच्या नंतर आपण पुटमध्ये ट्राय करायचं नाही. कदाचित SL घेऊन पुन्हा येईल खाली, पण मग जाऊ द्या. मग मार्केट पूर्ण एखाद्या तासाची कॅन्डल जोपर्यंत याच्या खाली बंद होत नाही ना, तोपर्यंत नवीन ट्रेड प्लॅन करायचा नाही आहे. जर असं झालं, ओपनिंग होतं आहे, वरती जाते, जी आपली बाईंग लेवल आहे तीही घेतली आणि ट्रॅप करून खाली येते, तर मग थोडं कन्फ्युजन वाढू शकतं. म्हणून थोडं सावध राहायचं आहे. आणि हा आठवडा खूप महत्त्वाचा असणार आहे, की याच आठवड्यामध्ये अमेरिकेचा इन्फ्लेशन डेटा येणार आहे. सगळे मार्केट बऱ्यापैकी पॉझिटिव्ह आहेत किंवा साईडवेज आहेत, परंतु आपण कंटिन्युअस फॉल पाहतोय गेल्या 7-8 दिवसापासून आणि हे कंटिन्यू राहू शकतं. म्हणून आपण त्याच पद्धतीने मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये आहे, म्हणजे बेरिश, डाऊन ट्रेंड तर नाही म्हणता येणार, पण सध्याला बेरिश आहे, तर आपण त्याच पद्धतीचे ट्रेड प्लॅन करायचे. उगीच मार्केटच्या अगेन्स्टमध्ये मला वाटतं किंवा काय होते म्हणून जायचं नाही आहे. बाकी आपण इलेक्शनचे इम्पॅक्टचा जो काही व्हिडिओ येईल ना, त्यामध्ये बाकीचे जे ॲस्पेक्ट्स आहेत त्याविषयी आपण चर्चा करूयात. तर आजच्यासाठी एवढंच. जर ही माहिती आवडत असेल ना, तर नक्की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. त्याने काय होतं, आपल्या चॅनलचा रीच वाढायला मदत होते. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि कीप ट्रेडिंग.